महापौर भाजपचा बनवायचा यासाठी भाजपच्या संपर्कामध्ये इतर पक्षातील काही नगरसेवक असल्याची माहिती किशोर शितोळे यांनी दिली आहे आणि भाजपला आता सर्वाधिक जास्त नगरसेवक असणारा पक्ष जो आहे तो या ठिकाणी बनल्याच्या नंतर कुठंतरी दुसरे नगरसेवक देखील भाजपच्या संपर्कात आहेत. काय सांगाल, ही सर्वात मोठी माहिती म्हणता येईल. विजयानंतर तुमच्या जागा भल्या मोठ्या आल्या, मात्र तरी सुद्धा तुमच्या संपर्कात बरेच काही नगरसेवक आहेत. किती आहेत आणि कोण आहेत? बघा, भारतीय जनता पार्टी मोठा जनमताचा कौल घेऊन निवडून आलेली आहे. 57 जागा आम्हाला जनतेने विश्वास दाखवून दिलेल्या आहेत आणि महापौर करायला फक्त एक जागा पाहिजे. आणि गेले 3 दिवस आम्ही खूप शुभेच्छांचा वर्षाव आमच्या नगरसेवकांवर, आमच्या पदाधिकाऱ्यांवर, सगळ्यांवर होतोय. आणि यातूनच जे काही इतर पक्षांचे 5-1 जण आहेत ते पण आम्हाला शुभेच्छा देऊन गेले आणि त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या सूचकतेतून ते आमच्या सोबत काम करण्याला इच्छुक आहेत. बरं, आकडा किती त्या नगरसेवकांचा? मी म्हणालो ना, 5-1 जण आमच्या सोबत असे सोबत काम करायला तयार आहेत. बरं, तुम्ही त्यांच्याकडे गेले होते का ते तुमच्याकडे आले? सर, आम्हाला आता आमची जागा सोडून जायलाच वेळ नाही. एवढ्या वर्षाव म्हणजे शुभेच्छा देण्यासाठीची गर्दी आहे, त्यामुळे 1 मिनिट सुद्धा आम्ही पुढे जाऊ शकत नाही. जे कोणी येतंय ते आमच्याकडे येतंय आणि तो नम्रपणाने आम्ही त्या शुभेच्छा स्वीकारतोय. बरं, हे झालं. मग उपमहापौर पद कुणाला देणार तुम्ही? आणि महत्वाचं म्हणजे युती संदर्भात जिल्हा परिषद आता निवडणूक येते, ती युती कशी? नाही, बघा, आता जी काही पद मनपामध्ये असतील ती खरोखर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे, काम केलेलं आहे. अशा वेळेस त्यांच्यावर अन्याय करून त्यांचा वाटा कुणाला देणं ही काही पक्षशिस्तीत बसणार नाही आणि कुणा योग्य पण राहणार नाही आणि तडजोड करण्याची गरजही नाहीये. त्याच्यामुळे इतके जण या चांगला विचार, आमचा विकसित छत्रपती संभाजीनगरचा विचार याला मदत करतील. कुणी काही मागणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. पण तुमची जी बैठक होणार आहे आज युती संदर्भातली, काय तुमची भूमिका असणार आहे नेमकं? कारण मागच्या वेळेस तुम्ही कुठल्याही प्रकारे झुकले नाही किंवा कुठल्याही प्रकारे तुम्ही माघार घेतली नव्हती, मात्र युती तुटली. मग आता काय? बघा, झुकण्याचा किंवा याचा मुद्दा नाहीये. आम्ही पहिल्यापासून सांगत होतो, गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही जे पक्ष संघटन वाढवलेलं आहे, तर हा आमचा मोठा पक्ष आमचा वाढलेला आहे आणि आम्ही मोठे भाऊ या भूमिकेमध्ये आहोत. त्यामुळे शिवसेनेने मान्य करायला पाहिजे आणि त्या प्रमाणात त्यांनी थोडं जागा कमी घेऊन युतीमध्ये लढायला पाहिजे अशी आमची खूप अपेक्षा होती. पण ते लढले नाही. त्यांचा आग्रह होता, त्यांचं म्हणणं होतं की 2 आमदार आमचे आहेत, खासदार आमचा आहे. पण नम्रपणाने मी सांगतो की हे आमदार आणि खासदार युती धर्म पाळणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निवडून दिलेले आहे. भारतीय जनता पार्टीचा जो विचार परिवार आहे त्यांनी युतीचा धर्म पाळून हे या सेनेच्या 2 आमदार आणि खासदारांना निवडलेलं आहे. हे आता सिद्ध झालंय. आम्ही त्यावेळेला ते सांगतही होतो, पण त्यांना ते मान्य नव्हतं. तर याच्यामध्ये कोणता आम्हाला गर्व नाहीये. पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ज्या वेळेला युतीचा आदेश येतो तो धनुष्यबाणाला मत देतो आणि तो शांत राहतो. पण हे समजून घ्यायला पाहिजे. आताही पहा, जिल्हा परिषदमध्ये आमच्या जागा जास्त आहेत. त्यामुळे आताही त्यांनी लहान भावाच्या भूमिकेत राहून योग्य चर्चा करून कुठे आपल्याला तडजोड करता येईल आणि आपल्या मताचं विभाजन होऊन विरोधकांना फायदा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. हीच आमची विनंती राहील. पण युती केली पाहिजे. बरं, युती होणार की नाही, मग काय तुमची भावना? मी सांगतो ना, मी म्हणजे मनपालाही सुद्धा आम्ही दरवेळेला त्यांना फोन करायचो, आम्ही त्यांच्याकडे जायचो. आमचं इच्छा असायची की आपण युती करावी. याही वेळेला आता आम्ही कालच निर्णय केला. आमच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांनी सेनेच्या जिल्हाध्यक्षांना फोन केलेत. काल एक प्राथमिक बोलणंही झालंय. तर युती झाली पाहिजे हा आमचा आग्रह राहील. बरं, आपण पाहतोय की आता भाजपच्या संपर्कामध्ये इतर पक्षांचे 5 पेक्षाही जास्त नगरसेवक असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी दिली आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना युती ही जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा केली जाणार यासाठी भाजप आग्रही असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.